गाईज मी आज सोशल एक्सपेरिमेंट व्हिडिओ केलेला आहे आणि खूप घाबरत केलाय. फर्स्ट टाइम करत होते, भीती पण खूप वाटत होते पब्लिक मध्ये. आणि मी 5 व्हिडिओ शूट केले. त्यामध्ये असे 2 लोक भेटले की त्याने मला पैसेच नाही दिले रिटर्न, आणि 3 जणांनी दिले. आणि महाराष्ट्रामध्ये आहेत आपले काही लोक भरपूर जण की पैसे देतात, पण काही लोक पण असे आहेत की ते दिले नाहीत पैसे त्यांनी मला. आणि प्लस मी 5 व्हिडिओ मध्ये फर्स्ट व्हिडिओ केळीवाल्यांपाशी केला होता, भाजीपाल्याचाच होता. आणि त्या बाबाजवळ गेलेली आणि त्यांच्याजवळ केळी घेतली मी, आणि त्यांनी मला पैसे नाही दिले. पण माझा असा बॅड लक होता की तिथे खूप गर्दी असल्यामुळे तोंडच नाही दिसले कुणाचे, त्यामुळे तो मी व्हिडिओ नाही टाकणार आहे. सेकंड टाइम मी व्हिडिओ घेतला तो नारळवाल्याच्या गाडीपाशी घेतला आणि त्याच्यापाशी त्याने पण मला पैसे रिटर्न दिले आवाज देऊन. थर्ड घेतला तो भाजीपाला होता, तिथं पण मी घेतले. भाजीपाला 60 रुपयाचा घेतला, 100 रुपये दिले, त्यांनी पण मला आवाज देऊन पैसे दिले. आणि चौथ्यांदा मी जिथं व्हिडिओ शूट केला तिथे गॉगल्स, सॉक्स वगैरे असे काही बरेचसे विकायला होतं. तिथे मी सॉक्स घेतले, 90 रुपयाचे 3 जोड घेतले आणि त्यांना मी 200 रुपये देऊन आले, पण त्यांनी पण मला पैसे रिटर्न नाही दिले. आणि त्यांचा चेहरा नाही दाखवणार मी, त्यांचा चेहरा ब्लर करून दाखवेल. आणि 4-5 मी व्हिडिओ शूट केला तिथे फळांच्या इथं केला, आणि तिथे मी ऍपल अर्धा किलो घेतले, त्यांनी पण मला आवाज देऊन पैसे दिले. आणि हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज शेअर करा, भरपूर जणांना शेअर करा. ते असे बरेच असे विकणारे विक्रेते आहेत, ते असे व्हिडिओ बघून ते पण थोडस खरेपणा दाखवतील. जय महाराष्ट्र, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही काय करणार आहे हे तुम्ही थंबनेलवरून ओळखलं असेल. आणि आम्ही आज करणार आहे सोशल एक्सपेरिमेंट, ते पण पब्लिक मध्ये, ते पण फर्स्ट टाइम करते, खूप भीती पण वाटते. आणि मी अशी चेक करणार आहे, पाठीमागं तुम्हाला एक नारळाचं हे दिसतंय ना गाडा, त्या गाड्याजवळ आम्ही जाणार आहे. आणि त्यांनी असं लावलंय की 100ला 4 नारळ आहेत, पण मी त्यांना 100 रुपये देणार आहे आणि 50चे 2 नारळ घेऊन येणार आहे. आणि मी कॉलवर बोलणार आहे, असं नाटक करणार आहे, त्यांना नाही कळू देणार. आणि मी 100 रुपये देऊन गपचूप निघून येणार. ते मला आवाज देऊन देतात का हे बघायचे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये किती प्रामाणिक लोक आहेत हे पण चेक करायचे. चला तर बघूया. आणि मी पण जाते, आणि जास्त गर्दी आहे त्यामुळे तुम्हाला आवाज पण क्लिअर येणार नाही, थोडं समजून घ्या. चला मी जाते, आपण बघूया. 2 द्या ना, 100ला 4 आहेत का? पार्सल. गाईज मी फोनवर बोलण्याचं नाटक करते आणि त्यांना असं दाखवते की मी फोनवर बोलण्यामध्ये बिझी आहे आणि माझं लक्ष नाहीये त्यांच्याकडे. आणि मला त्यांनी 2 नारळ पार्सल करून दिलेले आणि मी 50चे 2 नारळ घेतलेत आणि मी 100ची नोट दिलेली आणि फोनवर बोलत लक्ष नाहीये असं त्यांना दाखवून मी निघाले तिथून. त्यांनी 100ची नोट घेतलेली बघितली आणि मी गेलेली पण दिसले त्यांना. आणि आय थिंक ते साईडच्यानं सांगतात की त्या मॅडम तशाच गेलेत निघून. काय आलं? किती दिलेले? मुळात जास्त पण नाही पाहिजे आणि कोणाला कमी पण देत नाही. किती दिलेले? 100 दिलेले. मला तर 100 दिलेले. खरंच थँक्यू. आणि आम्ही शूट करत होतो, प्रामाणिकपणा किती आहे बघत होतो. युट्यूबला शूट करतो दोघा तिथे मोबाईल, त्या तिथे कॅमेरा चालू आहे असं मी त्यांना दाखवते. खरंच खूप भारी वाटलं. हाय करा एकदा. खरंच खूप भारी वाटला. एवढा छोटासा धंदा टाकून पण भारी वाटलं. ते मुद्दामून देऊन गेलेले आणि बघत होते प्रामाणिकपणा आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून. हाय गाईज, आता मी सेकंड टाइम आले. इथं भाजीपाला आहे ना, तिथे तुम्ही बघू शकता तिथे, आणि त्यांच्या जवळ आहे सगळा भाजीपाला. आता मी जाणार आहे त्यांच्याकडे आणि 50-60 रुपयाचा भाजीपाला घेईन आणि त्यांना 100 रुपये देऊन येईन. आणि ते मला आवाज देऊन पैसे देतात का बघूया. चला. ते मी जाताना समोरून बघतायत आणि म्हणून मुद्दामन कॉलवर बोलण्याचं नाटक करते त्यांच्या समोर. 10 रुपये किलो लय पिकलेत काय हो? द्या ना चांगले घट्ट काढून. आणि गाईज मी फोन कानालाच लावलाय आणि त्यांना असं वाटतं की माझा कॉल चालू आहे. किलो भरलेत का बघा ना.
द्या. वटाणे कसे आहेत? 100 गाईज मी 10 रुपये किलोचे टोमॅटो ते कसं घेतलेत आणलं? आणि अजून मला 50-60 रुपयापर्यंत काहीतरी घ्यायचं होतं, जेणेकरून मला त्यांना बरं, 100ची ते नोट 50 देता दे. येईल. त्यामुळे मी त्यांना विचारत होते हे कितीला आहे, ते चांगले आहेत, कितीला कितीला आहे. आहेत आणि गाईज मला तिथं अननस दिसले, त्यामुळे मी 50चे 2 अननस घेतले आणि 10 रुपयाचे किलो टोमॅटो, हा, असे बोल टोटल ना. मी 60 रुपये देणार. पण त्यांना मी आता 100 रुपये देऊन फोनवर नाटक करून वापस हा. येणार आहे. हो. नाही नाही, काय आणि म्हणली? मी आता त्यांना 100 रुपयाची नोट दिलेली आहे आणि मी फोनवर बोलते, नाही, माझं नाही, गेलीच पैशाकडे नाही. अजिबात लक्ष नाही असं दाखवून मी ते सगळं हा. मटेरियल घेऊन रिटर्न निघाले. आणि गाईज मला त्यांनी आवाज दिलेला आहे पैसे देण्यासाठी, आणि आमचा बॅड लक असं होता की तिथं ते आमच्याकडे बघत होते, त्यामुळे आम्हाला कॅमेरा बंद पैसे करायला लागला लागले. होता. थँक्यू. आणि मी मुद्दामून तुम्हाला 100 रुपये दिले, ते आम्ही शूट करतो युट्यूब साठी. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये लोक असे आहेत का आपण प्रामाणिकपणे ते चेक करतोय. आणि खरंच थँक्यू. आणि एकदा हाय करा त्या कॅमेराकडे. युट्यूब बघताय का? युट्यूबला पूनम भोसले ब्लॉग सर्च करा, तुम्ही पण दिसाल त्याच्यामध्ये. खरंच खूप भारी वाटलं प्रामाणिकपणे बघून, आणि तुमचा व्हिडिओ बघून थोडंसं दुसरे पण लोक रोडच्या साईडला एवढा छोटासा भाजीपाल्याचा धंदा टाकून एवढं प्रामाणिकपणे राहणं त्यांना भेटून खरंच खूप भारी वाटलं. आणि गाईज रोडच्या साईडला एक छोटंसं दुकान होतं आणि त्यांच्याजवळ कॅप्स, गॉगल आणि सॉक्स असं काही विकायला होतं, आणि मी त्यांच्याकडे सॉक्स घेण्यासाठी गेले होते. आणि मी तिथे उभं राहून सॉक्स पाहत होते, आणि तेवढ्यात ते आले मला विचारायला, बोला ना काय पाहिजे. किती दिले? 90 आहे का? आणि गाईज त्यांनी मला 90ला 3 जोड सांगितले सॉक्सचे. 90 बरं दे. हा बोल ना. हा. आणि गाईज मी फोनवर बोलण्याचं नाटक करते, आणि त्यांनी काय मला म्हणले? सॉक्सचे 3 जोड पण दिलेले आहेत काढून. हो. आणि गाईज मी पैसे काढून देणार तेवढ्यात ते दुसरीकडे गेले, कारण कस्टमर भरपूर येत होते त्यांच्याकडे, त्यामुळे ते दुसरे कस्टमर बघत होते. आणि त्यामुळे मला तिथेच फोनवर बोलण्याचं नाटक करावं लागलं, आणि मी तिथेच नाटक करत होते फोनवर बोलत, बिझी असल्याचं त्यांना दाखवत होते. नाही नाही. आणि गाईज ते पैसे नेण्यासाठी माझ्याकडे आलेत, आणि मी 90चे 3 जोड घेतलेत आणि त्यांना 200ची नोट दिलेली आहे, आणि मी फोनवर बोलत तसेच नाटक करून आले. आणि गाईज त्यांनी 200 रुपयाची नोट बघून खिशामध्ये घातले, पण मला त्यांनी आवाज दिला नाही पैसे देण्यासाठी. हाय गाईज, आता ना मी इथं ऍपल वाले म्हणजे फळांचा गाडा आहे त्यांच्याकडे जाणार आहे मी, आणि 100 रुपये देणार आहे, म्हणजे अर्थात 70-80 रुपयाचं काहीतरी घेणार आहे, 100 रुपये देऊन येणार आहे त्यांना, आणि ते मला आवाज देऊन रिटर्न देतात का हे बघूया चला. आणि गाईज मी जातानाच कॉलवर बोलत चालले, आणि त्यांना असं दाखवते मी कॉलवर बिझी आहे. चिक्कू कसे आहेत? ऍपल. आणि गाईज त्यांनी मला ऍपल 140 रुपये किलो सांगितलेले आहेत. हा. अर्धा द्या ना ऍपल. हा. नाही ना. हा. नाही. आणि गाईज त्यांच्याकडून मी 70 रुपयाचे अर्धा किलो ऍपल घेतलेत, आणि मी त्यांना 100ची नोट दिली, आणि मी फोनवर बोलत बिझी असल्याचं त्यांना दाखवून मी ऍपल घेऊन आले.
आणि गाईस त्यांनी मला आवाज दिलेले आणि असं बोलतायत की तुमचे पैसे घेऊन जावा, तुम्ही मला 100 रुपये दिले होते. 100 रुपये दिलेले. आम्ही ना युट्यूब साठी एक ब्लॉग आणि गाईस त्यांना मी असं सांगत होते की तिथं कॅमेरा चालू आहे आणि मी युट्यूब साठी व्हिडिओ शूट करते आणि प्रामाणिकपणे किती लोक आहेत हे महाराष्ट्रामध्ये चेक करत होते आणि मी तिकडे शूट पण करून आले. तेव्हा ते मला विचारत होते की तुम्ही कुठं कुठे शूट केलंय आणि त्याच्यामध्ये मी ऍड्रेस सांगितला आहे, त्यामुळे मी तिथे आवाज म्यूट केलेला आहे. आणि गाईस केळीचा एक इथे गाडा आहे आणि त्यांच्याकडे मी केळी आणण्यासाठी गेले होते. तिथे बाबाजवळ आणि मी तिथे गेल्यानंतर लगेच एक कस्टमर आले आणि ती लेडीज केळी घेण्यासाठी गाडीवरून खाली उतरली. त्यामुळे मला साईडला थोडंसं येऊन फोनवर बोलण्याचं नाटक करावं लागलं आणि त्या लेडीजची जाण्यासाठी वेट करत होते. आणि ती लेडीज गेल्यानंतर मी बाबांना विचारलं की केळी कशी डझन आहेत, तेव्हा त्यांनी मला 50 रुपये डझन आहे असं सांगितलं. तेव्हा मी बाबांना असं बोलले की मला 50ची डझन केळी द्या. त्या बाबांनी मला 50चे 1 डझन केळी दिले आणि मी त्यांना येता 100ची नोट देऊन आली आणि फोनवर बोलण्याचं नाटक करत आली. आणि गाईज आमचा बॅड लक असा होता की कॅमेऱ्याच्या पाठीमागून खूप माणसं येत होती, त्यामुळे आम्हाला कॅमेरा खाली पकडावा लागला आणि त्यामुळे माझा आणि त्या बाबांचा चेहराच नाही दिसला आणि त्यामुळे आमच्या दोघांचे चेहरे दिसल्या नसल्यामुळे तो अर्धा शूट झालेला आहे. त्यामुळे पुढची मी क्लिप नाही टाकत आहे. आणि गाईज आजच्या ह्या 5 व्हिडिओ शूट केल्यामुळे मला हे एवढं समजलं की महाराष्ट्रामध्ये अजूनही 20% लोक तर असे आहेत की प्रामाणिकपणा दाखवत नाहीत. 80% लोक आहेत प्रामाणिकपणा दाखवतात. मला ह्या व्हिडिओ शूट मध्ये एवढंच अनुभवायला मिळालं. प्लीज शेअर करा, लाईक करा. मी फर्स्ट टाइम असा व्हिडिओ शूट केलाय आणि जर असे व्हिडिओ आवडत असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ पण असेच काढेन आणि नेक्स्ट व्हिडिओ पण सोशल एक्सपेरिमेंट खूप छान येणार आहे, तुम्ही बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.